नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये. तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे मल्टीग्रेन थालीपीठ. खूप चविष्ट व अतिशय पौष्टिक रेसिपी आहे आणि खूप झटपटीत तयार होणारी. एकदा बनवली की पोट भरेल पण तुमचं मन नाही भरणार. सर्वांसाठी खूपच हेल्दी रेसिपी आहे. आठवड्यातनं ही रेसिपी एकदा तरी बनवावी किंवा तुम्ही तुमच्या मुलांच्या डब्यासाठी सुद्धा ही रेसिपी तयार करू शकता. चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ. मल्टीग्रेन थालीपीठ बनवण्यासाठी इथे आपण 7 ते 8 हिरवी मिरची घ्यायची आहे. 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे. कोथिंबीर व कोथिंबीरच्या काळ्यासुद्धा घेतल्या आहे. थोडंसं पाणी टाकून याचं वाटण वाटून घ्यायचं. एका भांड्यामध्ये 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलं आहे. त्याच वाटीने 1 वाटी नाचणीचं पीठ घ्यायचं आहे. त्याचबरोबर 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि 1 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. त्याच वाटीने 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे आणि सर्वात शेवटी 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. इथे मी सर्व पीठ एकाच वाटीने मोजून घेतलं. त्यानंतर 1 मोठी वाटी किंवा 1 मोठा बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे. वाटलेलं वाटण यामध्ये टाकून 1 मोठा चमचा पांढरे तीळ घेतले आहे. त्याचबरोबर अर्धा छोटा चमचा गरम मसाला घ्यायचा आहे. चवीपुरता मीठ किंवा 1 चमचा मीठ टाकून थोडासा बारीक चिरलेला कोथिंबीर टाकायचा आहे. मसाल्याचं थोडंसं पाणी टाकायचं आहे. त्यानंतर पीठ मळून घ्यायचं. पीठ मळत असताना सुरुवातीला थोडंच पाणी घालायचं, नाहीतर थालीपीठसाठी लागणारं पीठ पातळ होईल. तर इथे आपलं थालीपीठचं पीठ तयार झालं आहे. त्यानंतर इथे आपण थालीपीठ तयार करूया. तर त्यासाठी पोलपाटावर 1 सुती कापड घ्यायचा आहे. थोडासा कापड ओला करून घ्यायचा आणि थोडासा पिठाचा गोळा घेऊन अगदी अशा पद्धतीने तो थापून घ्यायचा आहे. शक्य होईल तेवढं थालीपीठ पातळ थापून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यावर असे 2 ते 3 होल पाडून घ्यायचे आहे. त्यानंतर थालीपीठ भाजण्यासाठी इथे मी पॅन गरम करून घेतला. त्यावर थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि रुमाल किंवा सुती कापड घेतला असेल तो अलगद उचलून पॅनवर टाकायचा आहे आणि हळूच कापड काढून घ्यायचा. त्यानंतर यावर तूप लावून घ्यायचं आणि मध्यम आचेवर हे थालीपीठ दोन्ही बाजूने खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत, तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. तर अशाच पद्धतीने बाकीचे थालीपीठ इथे मी तयार करून घेते. तयार केलेले थालीपीठ तुम्ही कुठल्याही सॉससोबत किंवा कुठल्याही चटणीसोबत खाऊ शकतात आणि एवढ्या पिठामध्ये साधारणतः 7 ते 8 थालीपीठ तयार होतात. तयार झाली आहे आजची खास रेसिपी. खूपच चविष्ट, अतिशय पौष्टिक आणि झटपटीत तयार होणारे मल्टीग्रेन थालीपीठ. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला खूपच आवडेल. आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल, जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल. आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन.